मैदानाच्या आतमध्ये ललित मराडे आणि जितेश बैकर. पहिल्या फेरीत निश्चितच जर आपण विचार केला गोलंदाजी मागवती गोलंदाज पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज अक्षय. स्ट्राइक एंडला फलंदाज पाहायला मिळेल जितेश बैकर, नॉन स्ट्राइक एंडला ललित मराडे. सलामीची जोडी विकास सीसी मानकुली संघाची. तर बघा 4 षटकांच्या सामन्यासाठी ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे. पुनश्च एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत करते दुपारच्या सत्रामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. गेम ऑन. चेंडू आडव्या बॅटने इथून खेळून काढलाय. ते मात्र फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते क्षेत्ररक्षक ओमकारच्या माध्यमातून. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. धावांचा श्रीगणेशा केला जातोय. एक धाव धावफलकावरती. तर स्ट्राइक एंडला फलंदाज आहे आता मात्र ललित मराडे, ज्याच्या नावावरती खूप सारे विक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र फुल टॉस चेंडू ललितने भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी ललितच्या बॅट मधून निघालेला ब्रँडेड षटकार. जिच्या नावावरती फास्टेस्ट 50चा विक्रम आहे असा फलंदाज आहे ललित मराडे. मात्र ललितच्या बॅट मधून पहिला षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटने चेंडू तटवला गेलाय. तर मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय ललितच्या बॅट मधून. चेंडू जाईल 1 बाउंड सीमा पार 4 धावांसाठी. मात्र चौकार षटकारांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्या त्या 11 धावा. पहिलं षटक इथून मार्गस्थ आहे. इथे मात्र चांगली फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते ललितच्या माध्यमातून. ललित ऑन फायर. 11 धावा धावफलकावरती. अक्षय गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पुन्हा एकदा ललित साठी हा चेंडू असेल. अगोदर चेंडू मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू हवेत ते क्षेत्ररक्षक जज करते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक अनिकेतच्या माध्यमातून खूप चांगला प्रयत्न होता. इथे मात्र 3 धावा रोखल्या गेल्यात निश्चितच. पुढचा चेंडू एकदम मोठा फटका. जितेशच्या बॅट मधून चेंडू बराच काळ हवे ते मात्र क्षेत्ररक्षकाच्या अवकाच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी. जितेश बैकरच्या बॅट मधून निघालेला ब्रँडेड षटकार. तो चेंडू जितेश साठी. एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळून काढायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 18 धावा धावफलकावरती. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 18 धावा.
दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज सज्ज अशोक थोरवे. समर्थ बदलापूर गाव संघाच्या माध्यमातून दुसरं षटक बदलापूर गाव एंड कडून हाताळत असताना अशोक थोरवे. स्ट्राईक एंडला फलंदाजी ललित मराठे. मात्र ललित आणि जितेश खूप चांगली फलंदाजी करतायत. खूप चांगला फटका कव्हर रिजन मध्ये चेंडू तटवला गेलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. मात्र धावचीची संधी असेल तर खूप चांगलं रनिंग पाहायला मिळते पॉपिंग क्रीज मध्ये. फलंदाज सुरक्षित पोहोचले जितेश. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 20 धावा. तर सामना 4 षटकांचा आहे. इथे मात्र मोठी धावसंख्या धावफलकावरती लावावी लागेल. दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. एकदा ललित सज्ज अशोक थोरवे गोलंदाजी मागवती सज्ज. एक सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या माध्यमातून. मोठा फटका पाहायला मिळते. चेंडू बराच काळ इथे मात्र ललित मराठेच्या बॅट मधून आलेला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर 6 ने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा झाल्या त्या 26 धावा. एकदा कोलोडापाय चेंडू बॅक टू द बॉल. चेंडू तटपला गेलाय. स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये चेंडू कॅरी करत असताना गोलंदाज अशोक. पर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्या त्या 26 धावा. 26 रन ऑन स्कोर बोर्ड विदाउट एनी लॉस. एकदा लॉवर फुलटा चेंडू बॅक टू बॉल. चेंडू तटवला गेला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्या त्या 27 धावा. तर 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. तर चेंडू जितेश साठी. तर स्टेप आउट करून चेंडू मात्र तटवला गेलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न असेल तर थोडस तुतू मेमे होते. थोडस क्षेत्ररक्षण देखील खराब पाहायला मिळते. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चपळाईने या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. ललित आणि जितेशच्या माध्यमातून 2 ने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतात त्या 29 धावा. दुपारच्या सत्रामध्ये निश्चित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं जाते. चौका षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते ती म्हणजे ललित आणि जितेशच्या माध्यमातून. एकदा आडव्या बॅटने चेंडू तटवला गेलाय. चेंडू बराच का हवे ते क्षेत्ररक्षक जज करतोय. पहिला धक्का लागेल तो म्हणजे विकास मानकिवली संघाला. जितेश बैकर बॅक टू द पवेलियन. तर यापुढील होणारा सामना असेल सत्संग शिरगाव विपक्ष बजरंगी मानकिवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचे. इनिंग ब्रेक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे ललित. नॉन स्ट्राईक एंडला हेमंत. 1 डाऊनचा फलंदाज. धावफलकावरती धावा झाल्या त्या 29 धावा. 29 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ललित साठी हा चेंडू असेल. मात्र लिडिंग एज लागते. एष्टी रक्षक बीट होतोय. लॉंग स्टॉप एंडला जाऊन चेंडू थांबेल. चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. तर नशिबाचा चौकार निश्चितच म्हणता येईल. 4 ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 33 धावा. 33 रन ऑन स्कोर बोर्ड. तर मात्र ललित
ललितच्या बॅट मधून चौका षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. खूप चांगली फलंदाजी ललितच्या माध्यमातून आता मात्र पाहायला मिळते. एकदा गोलंदाज सज्ज अनिकेत, मोठा फटका, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जज करतोय. मात्र झेलची संधी होती, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, सुरक्षित पोहोचलाय ललित पॉपिंग क्रीज मध्ये. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगलं कॉल इथे मात्र 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 36 धावा, 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज अनिकेतचा. स्ट्रायकेटला फलंदाज आहे हेमंत. बॅकफुटला जाऊन लावलेला हा फटका, आपला क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याला बीट करून चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी हेमंत मराठेच्या बॅट मधून आलेला दमदार चौकार. 40 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. मात्र खूप चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी केली होती 2 फलंदाजांनी. चेंडू धागोटप्प्या, चेंडू हलक्या हाताने चेंडू तटवला गेलाय. क्षेत्ररक्षक होते, कोणतीही चूक होणार नाहीये. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे विकास सीसी मानकिवली टीमला. हेमंत मराठे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित मराठे. स्ट्रायकिंगला ललित. एकदा गोलंदाजी मागवती अनिकेत सज्ज. चेंडू मोठा फटका, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक जज करतोय. खूप चांगला झेल, तुम्हाला मोठा मासा गळायला लागतोय. ललित मराठेच्या खेळीचा अंत. ललित मराठे बॅक टू द पवेलियन. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे रोहित. ते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज. मात्र कमबॅक केले गोलंदाजाने. चेंडू मोठा फटका रोहितच्या बॅट मधून, मात्र चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 7 धावांसाठी रोहित मराठे ब्रँडेड षटकार. थँक्यू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 46 धावा. शेवटचं षटक, स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन आलाय बदलापूर गाव एंड कडून लखन. स्ट्रायकिंगला फलंदाजी राज, एक नवतरुण खेळाडू. स्वागत आहे. चेंडू, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जज कर. हॅलो.
धावफलकावरती धावा लागल्यात त्या 47 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे मनीष. फ्रीडची संधी असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज मनीष पुन्हा एकदा सज्ज. +4 अशा 5 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात. एकदम मोठा फटका मनीषा बॅट मधून. मात्र धावा 2 धावा कंप्लीट केल्या जातील. फ्रीडचा चेंडू होता मात्र फ्रीडचा संधीचा फायदा घेता आला नाहीये मनीषला. परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 ने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 54 धावा धावफलकावरती. तर यापुढील होणार सामना असेल सत्संग शिरगाव विपक्ष बजरंगी मानकिवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते की आपण नाणेफेकीसाठी यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. तर चेंडू मात्र चेंडू खेळून काढलाय ऑन साइडला डीप मध्ये. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते. कलेक्शन देखील खराब पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 ने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 56 धावा. 56 रन ऑन स्कोरबोर्ड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या स्लॉगर मधील. तर चेंडू मनीष साठी. स्लोगते चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू टटवला गेलाय डीप मध्ये. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतील. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. मात्र 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद असेल. 58 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन. स्ट्राईक एंडला रोहित. तर चेंडू माझा मोठा फटका. क्षेत्ररक्षक जज करतोय. खूप चांगला झेल कॅरी केला जातोय. इथे माझा पहिलं सत्र समाप्त होतंय. पहिल्या 17 समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या 58 धावा. 59 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ते म्हणजे समर्थ बदलापूरगाव संघासमोर. चला नाणेफेकीसाठी यायचंय सत्संग शिरगाव विपक्ष बजरंगी मानकिवली. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल. सत्संग शिरगाव संघाचा कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये आमच्यासोबत जॉईन झालेत. तर बजरंगी मानकिवली संघाचा कर्णधार यायचा आपण निलेश कालेकर. तर पहिलं सत्र समाप्त झाले. पहिल्या 17 समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या 58 धावा. 59 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ते म्हणजे समर्थ बदलापूरगाव संघाला. जेव्हा या सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा निश्चितच मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक. एक कपोली गावचा एक गोड आवाज मयूर कांबळे यांना. बजरंगी मानकिवली टीमला विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच संपर्क करावा.
हॅलो. मयूर ग्रुप बदलापूर आयोजित एकविराई चषक 2020 मध्ये सर्वांचं पुनश्च आपण हार्दिक स्वागत करूया. सेकंड राऊंडच्या मॅचेसला आता इथे प्रारंभ झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना VCC मानकुली टीमने टार्गेट सेट केलंय ते 59 धावसंख्येचं, म्हणजे 24 चेंडू आणि 59 धावसंख्येची आता गरज असेल समर्थ बदलापूर गाव टीमला. सेकंड राऊंडची पहिली मॅच, इथून जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. 24 चेंडू मध्ये आव्हान सेट केलं 59 धावसंख्येचं. सलामीची जोडी क्रीज मध्ये दाखल झाले. बॉल अनिकेत आणि आतिश अशी सलामीची जोडी क्रीज मध्ये दाखल झाले. 4 षटकांची मॅच. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल. 2 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय ललित. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका येतोय. लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जाईल. सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. फक्त 2 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर होते आणि त्याचा फायदा कसा उठवावा हे दाखवून देत असताना बॅट्समन आतिश थोरवे लेग बायची इथे सिंगल मिळेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. 59 धावसंख्येचं टार्गेट 24 चेंडू मध्ये. त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलं गोलंदाज ललितने. टीट फॉर टॅट जसाच तसं प्रत्युत्तर दिलं आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील LB बाईची एक धाव मिळेल आणि 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त होते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 7 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेशन केली जाते. स्ट्रायकर एंडला आता येतोय अनिकेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुनश्च ललित. आता मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह शॉट कव्हरच्या चेंडू सरळ हातामध्ये जातोय. पहिला हादरा मिळतोय टीम समर्थ बदलापूर गाव टीमला. तर मी माननीय श्री प्रशांतजी सूर्यराव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचं नाणेफेक करावं. बॅट्समन इथे बाद होतोय अनिकेत. 1 डाऊनच्या पोझिशनला नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय ओमकार. ललित चांगली गोलंदाजी दाखवत असताना शॉर्ट पिच चेंडू बाकफुटला जाऊन शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये चेंडू. चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी. पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज अगदी सुरक्षितरित्या परततायत. एक सिंगल इथे मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाते आणि जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 59 धावसंख्येचे हे टार्गेट. षटक क्रमांक ही ते पहिलं प्रगतीपथावर असताना 8 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी गरज येते 51 धावसंख्येची. टार्गेट जरी मोठं असलं तरी सुरुवात अप्रतिम झाली. सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकणारा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला आतिशच्या बॅट मधून. आणि तशी फलंदाजी जर त्याने 4 षटकं केली तर या मॅच मध्ये अगदी मी म्हणेन रंगतदार स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. ललित राईट मोर द विकेट. हा स्लोअर वन. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन केला. बराचसा काल चेंडू हवेमध्ये. इथे सीमारक्षक येते चेंडू खाली आणि आणखी एक सफलता मिळते टीम VCC मानकुली टीमला.
पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला. समीकरण होतं 24 चेंडू आणि 59 धावसंख्येचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8. आता विजयासाठी 18 चेंडूमध्ये गरज येते 51 धावसंख्येची. 18 चेंडूमध्ये 51 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये, कारण आपण कालच किंजल ट्रॉफीमध्ये तब्बल 5 षटकामध्ये 120 धावा पाहिल्या. आक्रमकता जर इथं सिद्ध केली आतिशने तर कुठेतरी ही मॅच अगदी मी म्हणेन शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. परंतु जर एखादी विकेट आता इथून आली तर मी म्हणेन मॅचची ही पक्कड आणखी मजबूत केली जाईल ती मानकिवली टीमच्या बाजूने. बॉलिंग ट्रॅकवरती आता बदल केला जातोय. मनीष राईट अमोर द विकेट. चांगला फटका, परंतु ही ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली बॅकवर्ड पॉइंटला आणि आणखी एक सफलता मिळते ती टीम VCC मानकिवलीला. VCC मानकिवली आपला 12th मान आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेचच पाठवून द्यावा. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतोय मनीष. नवीन बॅट्समन मैदानावरती नॅट नंबर 5 गणेश. स्ट्रायकर एंडला असेल गणेश, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला मी म्हणेन असलेला बॅट्समन आतिश. सुरेख फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी डोक्यावरून वाईडिश लॉंग ऑफला चेंडू जातोय. सीमारक्षक येईल चेंडूवरती, तोपर्यंत सरळ चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. इथे रन मिळतील 4. हा येतोय चौकार. बारा धावा धाव फलकावरती आता लगावल्या जातात. इथे 24 चेंडू मध्ये 59 धावसंख्येचं टार्गेट होतं. एक षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती होत्या. पहिल्या चेंडूवरती मी म्हणेन विकेट मिळवली आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर देतोय बॅट्समन गणेश. हा देखील चांगला फटका, परंतु डीप कव्हरला सीमारक्षक आहे याच प्रोटेक्शन साठी आणि तोच चेंडू इथे टाकण्यात आला मनीषच्या माध्यमातून. इथे आणखी एक सफलता मिळते टीम विकास CC मानकिवली टीमला. सहाव्या क्रमांकावरती जातोय अक्षय. जातोय स्ट्रायकर एंडला आता येतोय आतिश. पहिल्या चेंडूवरती षटकार त्याने खेचला होता. चला मानकिवली आपला निर्णय लगेच आपण कळवा. बजरंगी मानकिवली आपण आपला निर्णय लगेच कळवा. बागफुटला जाऊन चांगला फटका, पुनश्च त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि जी गोल्डन विकेट पाहिजे होती आतिशची ती आता गोल्डन विकेट मिळते टीम VCC मानकिवली टीमला. आणि आता या मॅच मध्ये त्यांनी पकड निर्माण केले मजबूत. मनीष चांगली गोलंदाजी करत असताना या सेकंड इनिंग मध्ये 59 धावा डिफेंड करत असताना मानकिवली टीम चांगली बॉलिंग दाखवते. नवीन बॅट्समन जातोय अभि, लेफ्टी बॅट्समन. हा चांगला फटका, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनच्या अगदी डोक्यावरून लॉंग स्टॉपला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. इथे रन मिळतील 4. हा येतोय चौकार. सोळा धावा धाव फलकावरती.
आणखी एक शॉट पे चेंडू पूल केलाय, शॉट ऑन पूल, बॅकवर्ड पॉइंटला सीमारक्षक आहे, फाईन निघला सीमारक्षक आहे. इथे मिळतील 2 धावा आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक ही ते दुसरं देखील संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9.00 च्या सरासरीने 18 धावा, 67 धावसंख्येचं टार्गेट उभं केलं होतं आणि आता 12 चेंडू मध्ये गरज असेल ती 41 धावसंख्येची. बारा चेंडू मध्ये 41 धावसंख्येची गरज. या मॅच मधून जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल, आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. परंतु या मॅच मधून कोण जिंकेल याची आता संघर्षाची लढाई मात्र आपल्याला उर्वरित 2 षटकामध्ये पाहायला मिळेल. शेवटचे 12 चेंडू, 41 धावसंख्येची गरज, 20.50 च्या सरासरी धावायचे. बजरंगी मानकुली टीमने बजरंगी मानकुली टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित सत्संग शिरगाव टीमला. नेक्स्ट मॅच साठी आपण रेडी राहायचंय. बॉलिंग हेमंत, ब्लॉक होलचा चेंडू, राईट इन टू द ब्लॉक होल. ज्या टप्प्यावरती गोलंदाजी करायला पाहिजे त्या टप्प्यावरती पहिला चेंडू टाकतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावफलक तिथे स्थिरावलाय ते 18 या आकड्यावरती. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आता संपलेत. 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर. विकेट जाते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. अक्षय, या मॅचची पकड अधिक मजबूत करत असताना विकास सीसी मानकिवली. चांगली बॉलिंग करतोय हेमंत. 21 धावा धाव फलकावरती. लोअर फुल टॉस अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफला चेंडू जाईल. सीमारक्षक आहे. चांगली फिल्डिंग. एक सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने तिसरं षटक देखील इथे संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावरती. आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 37 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 चेंडू आणि आता विजयासाठी 37 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक असेल कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा प्रहार करावा लागेल.
कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. राजकडे हे शेवटचं षटक सुपूर्त केले टीम मानकिवलीने. पहिला चेंडू तो निर्धाव टाकतोय. आता 5 चेंडू मध्ये विजयासाठी 37 धावसंख्येची गरज. पुढच्या फेरीमध्ये मी म्हणेन प्रवेश करण्याची पोझिशन अगदी मजबूत त्यांनी केले. चांगलं क्रिकेट सकाळपासूनच ते दाखवत आहेत या मैदानावरती. हलक्या हाताने स्टिअर केलाय वाडीश. लॉंग ऑफचा सीमारक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल. 23 या आकड्यावरती आता शेवटचे 4 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज. शेवटचे 4 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज. शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटने बॉटम एज लागते. वेष्टी रक्षक अगदी चपलाई दाखवतो यष्ट्यांच्या मागे. इथे आणखी एक डॉट बॉल. 3 चेंडू मध्ये आता 36 धावसंख्येची गरज. पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली टीम विकास सीसी मानकिवलीची. सेकंड इनिंग मध्ये धावसंख्या डिफेंड करत असताना चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. म्हणजे एक चांगलं क्रिकेट आपल्याला VCC मानकिवली टीमच्या बाजूने आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळतंय. आणखी एक चांगला फटका इथे येतोय. स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. $29 29 धावा धावफलकावरती. पण आमच्याकडे बलटात स्क्वेअर चेंडू. अवांतर स्वरूपाची एक धाव इथे जॉईंट होईल स्कोर कार्ड मध्ये. एक धावसंख्येच्या मदतीने समीकरण आता बदलत आहे. 2 चेंडू आणि आता 29 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 29 धावसंख्येची गरज. इथे आणखी एक चांगला चेंडू बॉटम एज लागते. यष्टीरक्षक चेंडू खाली. आणखी एक निर्धाव चेंडू टाकतोय राज. औपचारिकता पूर्ण केली जाते मानकिवली टीमच्या बाजूने. जवळजवळ ही मॅच आता झुकली आहे. विजय संपादन करते ती विकास सीसी मानकिवली. आणखी एक चांगला फटका. सरळ चेंडू जातो षटकार. आणि इथे मॅच जिंकली आहे विकास सीसी मानकिवली टीमने. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पहिली मॅच जरी जिंकली असेल परंतु या मॅच मध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही समर्थ बदलापूर गाव. त्यांना देखील आपण पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा देऊया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय ललित, ज्याने 29 धावसंख्येची इनिंग साकारली आणि तब्बल 2 विकेट्स मिळवल्या. तो ललित ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मी मान्य श्री धनंजयजी केने साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं ललितला.